राम राम मंडळी, तर स्वागत आहे बघा तुमच्या सगळ्यांचं आपल्या मुलखाच्या गडी या युट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आपल्या जीवाभावाच्या माणसानं कमेंट केली की भाऊ नांदेडचा कामठा म्हैस बाजार दाखवा। तर तुमच्या सगळ्यांच्या मागणीनुसार आपण आलेलो आहोत बघा नांदेडच्या कामठा म्हैस बाजारामध्ये। तर आजचा आपला बाजार खूप असा छान प्रकारे भरलेला आहे आणि या बाजारामध्ये आपण पहिली बार आलेलो आहोत। आणि या बाजारामध्ये बघा जाफराबादी, त्यासोबत मुर्रा, गुज्जर आणि आपल्या गावरान म्हशी जास्त पाहायला भेटतात बघा। तर हा बाजार खूप आपल्या मराठवाड्यामध्ये म्हशीसाठी खूप प्रसिद्ध बाजार आहे। आणि आजचा दिनांक आहे बघा 16 ऑगस्ट 2026। तर आजच्या तारखेमध्ये बघा या बाजारामध्ये कोण्या क्वालिटीच्या म्हशी आलेल्या आहेत आणि त्यांची खरेदी विक्री काय आहे ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला तर मग बाजारामध्ये म्हशी पाहूया। मंडळी, तुम्ही बाजार पाहू शकता, बाजार खूप चांगला भरलेला आहे। पण काल रात्री पाणी पडल्यामुळे बाजारामध्ये चिखल पण झालेला आहे, त्यामुळे थोडी अडचण जाईल बघा, पण काही हरकत नाही। पण बाजारामध्ये आज खूप चांगल्या टॉप क्वालिटीच्या म्हशी आलेल्या आहेत। त्यासोबत मंडळी आणखीन एका आपण बघा व्यापाऱ्याच्या दावणीवर आलेलो आहेत बघा। तर म्हशीची मागून क्वालिटी बघून घ्या तुम्ही, म्हशी कशा आहेत, त्यांच्या ऑर्डरची क्वालिटी कशी आहे। आणि सगळ्यात पहिले मी तुम्हाला म्हशी पाठीमागून दाखवत आहे, त्यामुळे कसं होईल म्हणजे त्या प्रकारे तुम्ही ऑर्डर म्हशीचं पाहू शकता आणि क्वालिटी पाहू शकता। बाकी या म्हशी कोणाच्या आहेत ते पण मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे। म्हशी बघा तुम्ही पहिले, खूप अशा चांगल्या चांगल्या क्वालिटीमध्ये म्हशी आहेत या बाजारामध्ये, घ्यायसाठी तुम्ही येऊ शकता। तर चला तर मग म्हशी पाहूया कोणाच्या आहेत। राम राम मामा। राम 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 काय राम. नाव काय मामा तुमचं? अब्दुल मुख्तार अब्दुल सत्तार, कुठले आहेत मामा तुम्ही? वसमतचे. वसमतचे? हे आमचे वसमतचे मित्र आहेत बघा, मंगळवारच्या बाजारामध्ये वसमत मध्ये येत असतात। आज किती म्हशी आणल्या? 15 आहेत आज. 15 आहेत का? हो. आज कोण्या कोण्या जातीमध्ये म्हशी आणल्या? मोरा जाफर मुर्रा, जाफर गिर. का? हा? मोरा जाफर गिर. किती येतात? दुसऱ्यानं तिसऱ्यानं तिसऱ्यानं बस. तिसऱ्या म्हशी आहेत। हा. दाताला कशा आहेत म्हणली? दाताला 6 आहे, कोणी जुटलेले आहेत, हा. कोणती 4 आहेत, हा. असं आहे. असं आहे का? बरं, या म्हशीची काय सांगितली किंमत? हिची हा? 2-10 सांगायला. 2-10 सांगायची? सांगायची 2-10. ही लिहिली काय? होईल. किती वेत यायचं? हिचं तिसऱ्या नाही. ही तिसऱ्या नाही? हो. आणि दुधाचं काय सांगितलं हिचं? दूध 5-5 द्यायली, कच्चं दूध. कच्चं दूध 5-5 द्यायली म्हणा की। हो, कच्चं. मंडळी पाहून घ्या तुम्ही, 5-5 जाफराबादी मध्ये आहे आणि कच्चा दुधीचं 5-5 देते। म्हणजे समजा दिवसाला 10 लिटर दूध द्यायली समजा ही। बाकीला चालून दाखवता का? बाकीचे बघा तुम्ही, बघून घ्या ती म्हैस तुम्ही, ही चाल बघा तुम्ही कशी आहे कशी नाही। म्हशीचे ते घ्यायसाठी तिकडं सौदा चालू आहे वाटायला, म्हैस पाहायला चालू आहे। बाकी इकडे यांच्याकडे खूप आणखीन भारी भारी म्हशी आहेत। बाकी या म्हशीचं पाहू घ्या आपण, ऑर्डरची क्वालिटी बघा तुम्ही। या म्हशीचं काय सांगितलं? 2-10. 2-10 का? हो. मुरामध्ये आहे का? मोरा आहे, मोरा. मुरा किती वेत यायचं? हिचं तिसऱ्या नाही. तिसऱ्या नाही का? हो. आणि किती दिवस घेईल अजून? अजून 2-4 दिवस घेईन. 2-4 दिवस घेईल। आणि दुधाचं काय सांगितलं हिचं? दूध ते आता धनी म्हणलेलं 6-6 दिलेलं एका टायमाला 6-6 दिलेले? हा. हा? बाकी खूप चांगल्या चांगल्या आम्ही म्हशी. व्यापारी. हा. हा? हा. चालेल, तुमचा मोबाईल नंबर सांगा. 9881 हा. 22 47 85. 22 47 85 घ्यायच्या असतील तर संपर्क करा। आणखीन पुन्हा एकदा म्हशी पुन्हा एकदा पाहून घ्या तुम्ही। मामाकडे आपण आलेलो आहेत। राम राम मामा। राम राम राम. मामा, नाव काय तुमचं? दर्शन आनंदराव शिंदे. व्यापारी आहेत ना तुम्ही? हा, व्यापारी आहे. या दर रविवारी या बाजारामध्ये येतात? हो ना. आज किती म्हशी आणल्या? 8 म्हशी आणल्या. 8 म्हशी आणल्या का? हा. एकदा म्हशी दाखवा ना। ही एक आहे. ही एक आहे का? काय हा. सांगितली म्हशीची? या म्हशीची 75. 1.75 सांगितली का? आणि दुधाला कशी? दुधाला 4 आहे. मुरामध्ये आहे? हा, मोरामध्ये आहे. 4 आहे. किती वेत आहे आता हिचं? हिचा तिसऱ्यांदा आहे. तिसऱ्या नाही? दाताला कशी? 6 दात आहे. 6 दात आहे का? हा. आणि या म्हशीचं काय सांगितलं? या वगैरेची 190 सांगितलं. 1.90 सांगितली. किती वेत यायचं? हिचा दुसऱ्यांदा आहे. दुसऱ्यानं वेत आहे. हा. आणि दुधाला कसं यायचं? हिचं एका टायमाला 6 आहे. 6 देते का टायमाला? हा, एका टायमाला 6. मुरामध्ये ही आहे बघा, ही पण म्हैस पाहून घ्या तुम्ही। आणि दाताला 4 दात आहे. दाताला 4 दात आहे। पलीकडच्या हिचे म्हशीचं बी 4 दात आहे. हिचे 190. हिचे बी 190. 1.90. ऑर्डरची क्वालिटी पहा तुम्ही, हिची 1.90 सांगत आहे। आणि दुधाला किती म्हटलं हिचं? 7 द्यावं. 7 दिले का? 7 दिलेली आहे. 7 दिलेले। आणि किती वेत म्हणले हिचं? हिचा दुसऱ्यांदा आहे. किती दिवस गेले अजून? अजून 8 दिवस गेले दादा. आणि या म्हशीचं काय सांगितलं? ही मुरामध्ये वाटायला जाफर मध्ये? मेंढा जाफर आहे दादा. मेंढा जाफर आहे का? मंडळी बघून घ्या तुम्ही, मेंढा जाफर मध्ये ही म्हैस आहे। काय सांगितलंय मेंढा जाफर म्हशीचं? मेंढा जाफरची 280. 280. हा. दुधाला कशी आहे? दुधाला 7-8 लिटर दूध द्यावं एका टायमाला? आणि किती दिवस घेईल अजून? 8 दिवस गेले. 8 दिवस घेईल का? मंडळी बघून घ्या तुम्ही हिची आणि हिच्या ऑर्डरची क्वालिटी। अजून 8 दिवस घेतील माहित मामा। आणि एका टायमाला
मामा आहेत 6-7 दूध दिलं हिनं. पण मामा एकदा म्हैस सोडून दाखवा की ही म्हैस सोडून दाखवा एकदा. मंडळी बाजारामध्ये खूप प्रकारे बघा पब्लिक जमलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाजार भरलेला आहे. आणि ही बघून घ्या म्हैस तुम्ही मामानं सोडलेली आहे. टॉप मध्ये बघा मेंढी जाफर मध्ये ही म्हैस आहे. आम्हाला शेतकऱ्याकडून घेतलेला आहे काय? नाही शेतकऱ्याकडून नाही घेतलेले, व्यापाऱ्याकडून घेतलेले. व्यापाऱ्याकडून घेतलेली काय? मुरा आणलेला आहे. बरं बरं. टॉप क्वालिटी मध्ये बघा म्हैस आहे. हिचं वेत किती म्हणले? दुसऱ्या वेतन आहे 4 दात. आणि या म्हशीचं काय सांगितलं? 1.75 मुरामध्ये. आणि दुधाचं कसं हिचं? जरा हिचं 4-4 आहे. हिचं 4-4 आहे दुधाला. 8 दिवसाची कच्ची आहे. 8-10 दिवसाची कच्ची आहे. हा. येणारी 8-10 दिवसात. हा येणार आहे. बरं. हिचं वेत दुसरं का तिसऱ्यांदा? हे तिसऱ्यांदा आहे. ही तिसऱ्यांदा आहे. वेलेली काय? हा ही नाही कापणी आहे. बरं. बाकीच्या इकडे वेलेली आहेत. हा, ही जापर आहे. ही जाफर आहे का? हा बघून घ्या तुम्ही. ही जाफराबाद 4 दूध आहे. 4-4 वेलेली का? हा कासाला काय? कासाला हाले आहे. हाली आहे का हिच्या कासाला? हिच्या कासाला हाली आहे. आणि बाकी इकडे यांच्या अजून 3 म्हशी आहेत. बाकी वेलेल्या आहेत. खूप छान छान म्हशी आहेत आज. पर मामा एकदा यांच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल का? प्रत्येक होईल ना, किमतीमध्ये? कमी जास्त होईल ना. कमी जास्त होईल ना? होईल ना. आता एकदा तुमचं नाव सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझं नाव आनंदराव दर्शन आनंदराव शिंदे. हा. मोबाईल नंबर 9011735202. मामानं मोबाईल नंबर सांगितलेला. आता या म्हशी मी तुम्हाला पाठीमागून दाखवल्या बघा. आता म्हशी तुम्ही पुढून पण पाहून घ्या. दिसायला एकदम छान बदे बघा मुर्रामध्ये आणि जाफराबादी, त्यासोबत मेंढी जाफर आणि मुर्रामध्ये अशा मामानं आज खूप चांगल्या छान छान क्वालिटीच्या म्हशी आणलेल्या आहेत. इथपर्यंत म्हशी आहेत का तुमच्या? हा. मामानं मोबाईल नंबर तर ऑलरेडी सांगितलेलाच आहे. तर चला तर मग आणखीन दुसऱ्या आपण व्यापाऱ्यापाशी जाऊया. मंडळी आता बाजारामध्ये बघा म्हशीची खरेदीसाठी बघा मंडळी पण म्हणजे जे शेतकरी वर्ग आहे ते पण यायला सुरुवात झालेली आहे. आणि इथं माझ्या मानी इथं सौदा चालू आहे. बघून घ्या तुम्ही. इथं ही एक म्हैस आहे. राम राम भाऊ. सौदा चालू आहे. सौदा चालू आहे का? सौदा पाहून घ्या तुम्ही. काय वरची 1,37,500 मिळणे. मला एवढं झाड किती धरलं खाली म्हशी माग म्हैस या म्हशीचा सौदा चालू आहे बघा. म्हैस पाहून घ्या तुम्ही. मुरामध्ये म्हैस आहे. म्हशीची क्वालिटी पहा तुम्ही. मुरामध्ये आहे ना? किती वेत आहे हिचं? दुसरं वेत आहे. आणि दुधाला कशी? दुधाला 6 चालली का पहिल्या वेतानं? बरं. टॉप क्वालिटी मध्ये टॉप. आणि पाहून घ्या तुम्ही. 6 लिटर चाललेली बघा. दुसऱ्या वेतानं मसडी. आणि दाताला कशी म्हटली? 6 दात आहे का? आणि ऑर्डरची क्वालिटी पहा. ऑर्डरची क्वालिटी पहा. किती दिवस गेली यायला? अर्धा दिवस किती पण? अर्धा दिवस गेली. हिचा सौदा तिकडे चालू आहे वाटतं. हिचा चालू आहे. हिचा चालू आहे का? बरं मंडळी या म्हशीचा सौदा चालू आहे. आणि म्हैस खूप छान आहे बघा. दुसऱ्या वेतानं म्हैस म्हणायत भाऊ. बाकी बघूया इथं सौदा हिचं काय होते काय नाही नेमकं. म्हैस पण क्वालिटी आता घासाघाशी होणं साहजिक आहे. बघा काय नाही बघा. नाव बोट ठेवाय जागात नाही. भाऊ चालून दाखवता का थोडी? भाऊ 1 मिनिट 2 मिनिट थोडं चालून दाखवता का म्हैस? क्वालिटीला जागा आहे बघा. क्वालिटी मसळे बघा तुम्ही पाहून घ्या ना. चालच आहे म्हशीची. साडेसातच कमी करा. 8,500 कमी कर. 8.5 कोण द्यायची बरं? एक कमी. 49 नाही घाटा होत. भाऊ केवढ्याला दिली? 160 का? फिक्स झाला स्वतः फायनल झाला. उशिरा झाला. 160-70. तुमची दावा नाही का? एकच दुसरी मंडळी 160 ला ही म्हैस दिलेली आहे. फोडायचं चालू आहे बघायचं. फोडून दाखवायली थान.
हा ते पुढं भाऊन फोडून दाखवली. क्वालिटी सगळ्या गोष्टी बाजारामध्ये नील होतात बघा. कारण खरं खोटं सगळं बाजारामध्येच होतं. त्यासोबत आणखीन बघा एका व्यापाऱ्याच्या म्हशी पाहण्यासाठी आपण आलेलो आहेत. ही जी म्हैस आहे बघा ती मुरामध्ये म्हैस दिसत आहे. हिच्या ऑर्डरची क्वालिटी बघा तुम्ही. किती वेत आहे हिचं? वेत किती आहे? तिसऱ्या वेताने का? किती दिवस घेईल अजून यायला? घेईल 5-6 दिवस. 5-6 दिवस घेईल का? आणि दुधाचं काय सांगितलं हिचं? 18+ दिवसाला दूध आहे या म्हशीचं. ऑर्डरची क्वालिटी बघा तुम्ही. मुरामध्ये म्हैस आहे. आणि या म्हशीचं काय सांगितलं? ही पण मुरामध्येच आहे. 190. दुधाला कशी आहे? 10 चालू एका टायमाला. वेलेली काय? का पण आहे. हिची पण ऑर्डरची बघा क्वालिटी तुम्ही. 10 लिटर सांगायचं आहेत मामा. आणि इकडे पण मुरामध्ये आहे. हिची पण ऑर्डरची. हिचं काय सांगितलं? 180. आणि हिची किंमत काय म्हणली होती? 190. आणि ही दुधाला कशी? 8+ दिवसाचं 16 लिटर दूध. मुरामध्ये म्हैस. ही वेलेली आहे. 5 लिटर दूध चालू आहे 3 टनाचं. 3 थानाचं 5 लिटर. कसाला काय वगार का काय? वगार आहे का? किती वेत हिचं? दुसऱ्यानं 6 दात. आणि दिवस वगैरे नाही ना मायंगाची पक्की गॅरंटी पूर्ण. गॅरंटी हो. सगळ्या म्हशीची गॅरंटी पूर्ण घेतात भाऊ. आणि या मधल्या म्हशीचं काय सांगितलं? त्यातल्या म्हशीची 170. 170. आणि दुधाला कशी? 8+ यायला किती दिवस घेईल अजून? 4 रोज घेते अजून. अजून 4 रोज घेईल का? ठीक-ठाक म्हशी आहे. खूप छान म्हशी आहेत. आणि या ज्या म्हशी आहेत ना बघा त्या या बाबाच्या आहेत बघा. राम राम बाबा. राम राम. बाबा कोण्या गावचे तुम्ही? पुयडवाडी. कुरेडवाडी का? पुयडवाडी. कुयडवाडी. आज किती म्हशी आणल्या होत्या तुम्ही? 5 आता 5 म्हशी आहेत. हो. सगळ्या मुरामध्ये आहेत. मुरामध्ये हा? आहेत. हो. दर रविवारच्या बाजारामध्ये येता का तुम्ही? दर रविवारी. दर रविवारी. किती वर्षाचा अनुभव आहे बाबा तुमचा? मला 15 वर्षाचा. 15 वर्षाचा. हो. आज हा बाजार नांदेडचा कामठा बाजार किती वर्षापासून भरतो? इथं भरून 12 वर्ष झाला 12 वर्ष झाले. याचा की भरतो का? या जागी. हा. आता या बाजारामध्ये तुमचा अनुभव कसा आहे नेमका म्हशीच्या बाबतीत काय आहे नेमकं? बरं आहे असं मालाशी मोल विकत राहते चलत राहते समजा कोणी. आता समजा आता बरेच लोक विचारतात या बाजारामध्ये बाबा काही फसवणूक वगैरे आहे का फसवणूक काही बी नाही समजा. या बाजारामध्ये आतापर्यंत काही त्याच्यामध्ये काहीच झालेलं नाही तसं काही नाही. आता समजा जर या बाजारामध्ये विश्वासानं कोणी शेतकऱ्याला झालं कोणाला म्हैस दिली तर काही गोर नाही प्रत्येकाच्या समजा. विश्वास हो, विश्वासानं भेव नाही या बाजारामध्ये. हा बाबा या आतापर्यंतच्या अनुभवामध्ये या बाजारामध्ये जास्त करून कोणत्या जातीच्या म्हशी पाहायला भेटतात? मुरा भेटतात, गावरान भेटतात, जापर भेटतात, सगळ्या जातीच्या म्हशी भेटतात. सगळ्या- सोलापुरी सुद्धा एखाद्या वेळेस येते समजा. हा. बरं बाबा समजा आता कोणी असा नवीन माणूस आला बाजारामध्ये त्याला आता समजा चांगल्या दुधाची याची म्हैस ओळखायची तर चांगल्या दुधाची म्हैस कशी ओळखेल बाबा ती? कासावूनच ओळखावं लागते. तिचा कास चांगला बघून शिनी जातीवर ओळखून शिनी घ्यायची आहेस राहते समजा. बाकी काही गोष्टी असतात का म्हैस पाहण्यामध्ये काही गोष्टी असतात का? ते आम्हाला आता सांगा. चांगली वंगली पाण्यामध्ये आहेच की समजा. म्हणजे कशा राहतात एकदा काही गोष्टी सांगा की समजा आता म्हशीच्या बाबतीत आता समजा म्हैस घ्यायच्या बाबतीत त्या लोक खास करून त्या 4-5 गोष्टी अशा असतात की त्या म्हैस करून पाहण्यासाठी. म्हशीचा अंगलोट पाहण्यासाठी काय बी नाही समजा. म्हशीला कसं आहे दूध देण्यासाठी म्हणून कास पाहिजे म्हशीला समजा. म्हशीला कास पाहिजे. कास पाहिजे. कास झाली तर दूध देते. आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट काय मग आता अंगलोटाला बघलं तर कास कमी दूध कमी बी येते एखादीला चांगलं आणि एखाद्या म्हशीचं अंगात तयार वगैरे येण्यासाठी समजा तयार येण्यासाठी आता खिलाई करण्यावर आहे. हा. खिलाई केली बैस नेली आणि तिथं बांधली तर ते कुठली चांगली राहील. आता समजा ही म्हैस आहे म्हणा समजा मुरामध्ये आता हिच्या कातडीवर पण ठरते का काही दुधाचं? कातडी कातडी नरम राहते नाही. कातडी म्हणजे जेवढी म्हशीची कातडी नरम असली राहील तेवढी म्हैस दुधाला फुटाला अशी चांगली. आणि पायामध्ये याच्यामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित बाहेरच्या म्हशीला कोणीच बघत नाही. नाही. आता बरेच शेतकरी बघा म्हैस चालून वगैरे पाहतात. हा चालून बघण्याचं म्हणजे कास दिसण्यासाठी वात आहे का असं काही त्या गोष्टी पाहतात समजा. बाकी म्हशीमध्ये जास्त अशा का गोष्टी नसतात काही पाहण्यासाठी. नाही पाण्यासाठी. हा फक्त दुधाला वगैरे किती. म्हशीला दूध पाहिजे समजा. बाकी काय आहे समजा. बाबाने एकदा त्यांचं नाव पण सांगितले. बाबाचा 15 वर्षाचा अनुभव आहे मंडळी. आता ही माहिती मी मुद्दामून कशामुळे विचारली तर ही माहिती आपण तुमच्या भावांना सांगायसाठी बघा. कारण या बाजाराचा जेवढा अनुभव आहे आता जेवढा बाबाला 15 वर्षापासून बाबाचे केस पांढरे झालेत. बाबा या बाजारामध्ये येत आहेत. 12 वर्षापासून या बाजारामध्ये बाबा आहेत. आतापर्यंत या बाजारामध्ये कोणती फसवणूक नाही बाबा. कोणतंच काही नाही. काही नाही.
आतापर्यंत बाबापाशी बाबा असं कधी झालं का तुमच्यापाशी जे शेतकरी आले म्हैस घेण्यासाठी हो. त्यांच्याकडून काही गैरसमज झाला असेल, काही फसवणूक झाली काय असेल? बी नाही, फसवणूक नाही, काही नाही. हा. पुन्हा ते शेतकरी माझ्याकडे येणार म्हणजे येणार. म्हणजे एकदा तुमच्यापासून म्हैस नेली की तुम्हाला तो शेतकरी येणार तुमच्यापाशी. बाबाचा आता खूप विश्वास आहे. बाबा एकदा फायनल तुमचा मोबाईल नंबर सांगा. 96 57 57 91 58. 58. बाबा माझं नाव आहे शिवम पांचाळ, मुलखाचा गडी या नावाने चॅनल आहे बाबा. तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटलं बाबा. म्हणजे आता बाजार बघा फुल प्रकारे भरलेला आहे बघा. आणि बघू शकता तुम्ही बाजार खूप असा मोठ्या प्रमाणामध्ये म्हशी पण आहेत. आणि या बाजारामध्ये तुम्हाला जर घ्यायचे असेल तर वगार पण असतात या बाजारामध्ये. बघ घ्यायला तुम्हाला यायचं असेल या तुम्ही. त्या बाबांना तर तुम्हाला माहिती सांगितली. खूप छान छान म्हशी या बाजारामध्ये. असं फसवणूक वगैरे अशा टाईपच्या काही तेवढ्या गोष्टी नाहीत. असतील आता त्या बाकीच्या तर राहतील, पण तेवढ्या प्रकारे बाबाचा जेवढा अनुभव होता तेवढ्या पण नाही. आता आपण व्यापारी लोकांच्या तर म्हशी खूप पाहिल्या बघा. आणखीन आता 1-2 दावणीच्या पाहूया. त्या म्हशी बसलेल्या दिसाय. आता चिखल वगैरे झालता बाजारामध्ये, त्या म्हशी पाहूया आपण. राम राम भाऊ. राम राम. भाऊ म्हशी दाखवता काय एकदा? बघा ना, बघा, म्हशी दाखवा. मुरामध्ये आहेत का आज आणले? मुर्रामध्ये किती आणले आज? 12. आज या भाऊन अशा 12 आहेत. उठवता का म्हशी? दाखव बघायचं. बसली हा म्हणजे जाऊ दे. आता मुरामध्ये म्हशी आहेत, सगळे सध्या बसली आहेत. भाऊ एकदा हरियाणा पंजाबच्या आहेत. हरियाणा पंजाब साईडचे आहेत का? बरं भाऊ किती दिवस झाले आणून नेला इकडे? आज सकाळी आले तिथं गाडी उतरली. आज सकाळी इथं गाडी उतरली. बरं भाऊ एक गोष्ट सांगा मला, या म्हशी आपल्या इकडच्या वातावरणामध्ये सूट होतात का? आपल्याकडे सगळं सूट होतात, खातात, पितात, दुधाला ओरिजिनल दूध देतात. हा जातीवरली म्हैस आहे ना पुरी पंजाबची. हा पूर्ण ते म्हणजे पूर्ण याच्यामध्ये आहे समजा. पूर्ण आज- खात्रीची, आज- दुधाची, थानाची पूर्ण गॅरंटी देतात. पूर्ण. आज अशा तुम्ही मुरामध्ये आणल्यात ना सगळ्या? किती म्हशी आणल्या तुम्ही मुरामध्ये? 14. आज 14 म्हशी आणल्या. आणि दुधाचं काय सांगितलं म्हशीचं नेमकं? दूध एक म्हैस 14 लिटर दूध देते. 14, 15, 15 2 टाइमात. 2 टायमात 14-15 लिटर दूध देतात. आणि किमतीचं काय सांगता यायचं म्हशीचं? 1,60,000 पासून तर 1,90,000 पर्यंतची म्हैस आहे आपल्याकडे. आजच्या ज्या 15 म्हशी आहेत त्या. हा. आणि या म्हशीमध्ये पूर्ण मायंगाची पक्की गॅरंटी. सगळी गॅरंटी भेटेल, सगळीच. आणि दुसऱ्या नाहीत पुरे, टोटल दुसऱ्याने वगैरे 4 दात 6 दात. 4 दात 6 दात पूर्ण दुसऱ्या वेतानं म्हशी आहेत. म्हणजे आता सध्या पाया म्हशी बसलेल्या आहेत. मामानं पूर्ण दिवसाला किती म्हटले मामा? 15, 14, 15 लिटर. 14-15 लिटर 14-15 प्रति दिवसाचं दूध देतात बघा. बघा ही म्हैस बघा आज पूर्ण तरुण या हरियाणा पंजाब साईडच्या म्हशी आहेत. मामा सांगितली की आजच गाडी उतरली बघा इकडं या बाजारामध्ये. हे यांच्या आहेत म्हणून. नाही, हे आहेत मला. बरं आतापर्यंत तुमचा बाजारातला अनुभव कसा आहे? 20 वर्ष झाले मला या बाजारामध्ये. 20 वर्ष 20 कम्प्लीट. वर्ष झालं. हा. फसवणूक वगैरे काय नाही या बाजारात? नाही, नायगावची दत्तापडे म्हणतो फेमस आहे आपण कुठेही. तुम्ही पण हा. नाही हो तसं म्हणणं पूर्ण बाजारामध्ये काय फसवणूक वगैरे असं काहीच नसते, काहीच फसवणूक झाली असती तर दंड आता अध्यक्ष झाला इथं नायगावात. हा. मंडळी मी पुन्हा बाबा एकदा तुमचा मोबाईल नंबर सांगा. 88 30 हा. 71 68 71. 68 हा. 24. बरं माझ्या कॉन्टॅक्ट थ्रू जर तुमच्यापाशी घेणारे आले तर आता समजा आता तुमच्यापाशी एखादा गिरायक आला म्हैस घेण्यासाठी तर तो दुमार तुमच्याकडे येईल का? बिलकुल येतात, बिलकुल खात्रीशीर येतात, खात्रीशीर. खात्रीशीर हा. एवढ्या विश्वासानं म्हशी देतात पूर्ण तुम्ही. विश्वासानं आतापर्यंत तुम्ही जास्त करून पंजाब हरियाणा साईडच्या म्हशी पुरा आणता का? पूर्ण 10 वर्ष झालं पंजाब हरियाणाची म्हशी येते आपल्याजवळ. तुमच्याजवळ बाकी ऑर्डर नसतात? कुठलेच जात मुराज नाही. असतात पूर्ण पुरा मुरा आणि जाफराबाद जाफर. मुरा आणि जाफर. हा. बस मामानं मोबाईल नंबर सांगितलेला आहे. पूर्ण मामाची पूर्ण लाईन आहे. आणि म्हशी आज पूर्ण दुसऱ्या वेतान आहेत बघा. म्हशी खूप छान छान अशा म्हशी आहेत बाजारामध्ये. आणि बाजार पण खूप छान प्रकारे असतो हा. मला या बाजारामध्ये येऊन खूप बरं वाटलं, कारण की या बाजारामध्ये फसवणूक वगैरे अशा प्रकारचं मला दिसलेलं नाही. आणखीन एका मामापाशी आलो. राम राम मामा. राम राम राम. मामा नाव काय तुमचं? शंकर किशनराव गायकवाड. शेतकरी आहेत का तुम्ही? व्यापारी? व्यापारी. व्यापारी का? बरं कोण्या गावची? पावडेवाडी. पावडेवाडीचे का? किती म्हशी आणल्या आज? 2 आणल्या का? मुरामध्ये? हा मुरा. मुरामध्ये आणि एक रिंग मुरामध्ये दिसत आहे. हा रिंग मुरा. म्हणजे बघून घ्या तुम्ही, ही एक मुरामध्ये म्हैस आहे त्यांची आणि ही रिंग मुरामध्ये एक म्हैस आहे. किती वेताने म्हशी येते? दुसऱ्या वेताने येतात. दादाला कसे आहेत? 6-7 दात. 6-7 आहेत का? आणि की यायला किती दिवस बाकी आहेत? 8-8 दिवस. हिला 8 दिवस, तिला 8 दिवस, दोन्हीला पण. हा? 8 दिवसाच्या येणार आहेत. आणि दुधाचं काय सांगितलं याचं? दुधाचं काय गॅरंटी काही दिली नाही, पण 6-7 लिटर दूध येते. एका टायमाला? बरं म्हणजे बघा 6-6 5-5 म्हणजे 6-6 समजा एका टायमाचं दुधाचं सांगायलेत मामा. आणि या म्हशीच्या ऑर्डरची क्वालिटी बघा तुम्ही, खूप छान मध्ये बघा. एक रिंग मुरामध्ये आणि एक मुरामध्ये म्हैस आहे. बन्नीमध्ये येत का? बन्नीमध्ये येतात बघा या. आणि छान आहे क्वालिटी. बरं मामा एकदा तुमचा मोबाईल नंबर सांगा.
907519 हा. 8743. 8743. आता या बाजारामध्ये तुम्ही नांदेडच्या बाजारामध्ये येता का? रविवारी? दर रविवारी. बर. मामानं मोबाईल नंबर सांगितलेला आहे. आणखीन बाजारामध्ये बघा मला जाफराबादी मध्ये एक म्हैस दिसली. राम राम मामा. राम राम. मामा कोण्या गावचे आहे? तुमचं नाव सांगा. अंबादास कालिदास तायडे, आंबोडा. आंबोड्याचे. हा, आंबोडा, महागाव तालुका, जिल्हा यवतमाळ. यवतमाळ कोण आली या बाजारामध्ये? काय असं खास वाटलं तुम्ही यवतमाळ करून या बाजारामध्ये आले? नाही, पहिल्याना इथूनच नेलती ना मी. तुम्ही म्हैस या बाजारातून नेलती? हा, नेली तर पार्टी नेलती आणि जनाला झालेली आणली. ही तुमची आता आणली म्हणा की. आता या म्हशीला किती वेळ द्यायचं आता या म्हशीचं? आता हे तिसरं वेळ या म्हशीचं. हो. आणि तुम्ही दूध घरी किती दिवस खाल्लं? दूध काढलं ना आम्ही पार्टीपणा 4 लिटर काढलं. आता या दुधाची म्हशीची कितीची गॅरंटी सांगायला? आता का 5 देते ते 5 का? म्हणजे दिवसाचं 10 लिटरची सांगायली हो, गॅरंटी. 2 टायमातला. 2 टायमाचं. आणि हिचं दुधाला किती आहे म्हटले? दुधाला म्हणजे किती वेळ द्यायचं? तिसरं आता येणार तिसरं आहे. आणि सांगायची किंमत काय म्हटली? 160. 160. कमी जास्त होईल व्यवहारामध्ये. मंडळी बघून घ्या तुम्ही म्हैस. मामानं याच बाजारातून पार्टी म्हैस नेलती. यवतमाळकडचे मामा आहेत. आणि मामा सांगायला 5-5 लिटर म्हशीची किंमत. जाफराबादी मध्ये म्हैस आहे. बघून घ्या. तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर नाही ना माझ्याकडे. नाही का? नाही. जाऊ द्या. मंडळी तरी पण तुम्ही बघून घ्या. यवतमाळ खूप अशा आपल्या मराठवाड्यामधला हा प्रसिद्ध असा नांदेडचा कामठा म्हैस बाजार असतो बघा. या बाजारामध्ये खूप लांबून मंडळी येते बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हैस वगैरे घेण्यासाठी, विक्री करण्यासाठी. खूप छान असा बाजार भरलेला आहे आजचा. मंडळी आपण एका व्यापाऱ्याच्या दावणीवर आलेलो आहेत बघा. तर ही जी दावण आहे बघा नांदेडमधील या बाजारातील खूप मोठी दावण आहे. राम राम मामा. राम राम मामा. मामा नाव काय तुमचं? देवराव येवले. देवराव येवले. हो. आज किती म्हशी आणल्या मामा? आज 32 म्हैस बघा. 32 म्हशी आणल्या का? सगळ्या वेळेल्याच आहेत काय? नाही, काही गाभण आहेत, काही विलेले आहेत. बरं. आता सगळ्या म्हशी दाखवणं का शक्य नाही आपल्याला. पण रोखोक म्हशी सांगा. आज किती पासून कितीपर्यंत म्हशी आणल्या तुम्ही आज? आता 21 पासून जे 140 पर्यंत, 10 पर्यंत अशा म्हशी. 10 पर्यंत आहेत का? जास्त करून कोण्या जातीच्या म्हशी आणल्या? मुरा. मुराच आहेत का सगळ्या? मुरा. जाफराबादी एक पण नाही? जाफराबादी 2 आहेत. जाफराबादी 2 आहेत समजा. आणि वेलीला किती आहेत आज? विलेल्या 16 आहेत. 16 आहेत. व्यापारी आहेत ना तुम्ही? हो, व्यापारी आहेत. किती येतात? दुसरे जयराम पाटील म्हणून व्यापारी आहेत. जयराम पाटील म्हणून व्यापारी. हो. तुम्ही शेतकरी आहेत काय? हो, शेत नाही म्हणजे याच्यात काम करतो तुम्ही. बरोबर. एकदा दाखवता का म्हशी? दाखवा ना एकदा. मंडळी आपण का सगळ्या म्हशी पाहणार नाहीत, पण याच्या आज टॉप मधल्या 2-3 म्हशी कोणत्या आहेत? चला की दाखवा गेला. मंडळी आता यांची खूप मोठी दावण आहे बघा. 30-35 म्हशी आहेत यांच्या दावणीला. बाकी यांच्या दावणीतल्या कोणत्या आहेत? ही आहे का? रिया की एकदा तुम्ही या हो. कोणीतरी सांगा की. सांगा कोणतरी. काय झालं? काय नाही, म्हशीविषयी सांगा दोन माहिती. कोणती दाखवा? या म्हशीत काय सांगितलं? या मच्छी 81. 81 सांगायला 81. मुरामध्ये आहे म्हैस. मुरा. आणि दुधाला कशी? आता दुधाला काय थाना पडून दाता बघून घ्यायचं, त्याची काय गॅरंटी नाही. विलेल्याची गॅरंटी राहते. तसं म्हण हो. किती वेळ द्यायचं? तिसऱ्या नाही. तिसऱ्या नाही. शेतकऱ्यांना सांगितलं असं दुधाची गॅरंटी नाही, काहीच नाही. बरं, मोबाईल नंबर सांगायचा तुमचा? 9356 9356 9065 9065 36. मंडळी बघा हे व्यापारी आहेत आणि यांच्या दावणीला खूप अशा चांगल्या टाईपमध्ये बघा मुर्रा म्हशी आहेत. आणि आता यांची शेतकऱ्यापासून घेतलेली असल्यामुळे बघा ते का दुधाची गॅरंटी वगैरे देऊ शकणार नाहीत, पण म्हशी खूप चांगल्या आहेत बघा. तुम्ही बघू शकता म्हशी. हा नाही घेतो त्यांचं. बाकी इथं कितव्या येताना म्हशी आहेत नेमक्या? आता ते तुमचा सगळा ग्रुप एकच आहे ना? दुसऱ्या येताना येतील. आणि सांगायची किंमत किती सगळ्याची? सांगायची म्हैस बघून म्हैस बघून समजा 81 190 190 81. मंडळी या बाजारामध्ये जास्त करून बघा 1.5 लाखाच्या पुढच्या म्हशी या मुरामध्ये जास्त करून पाहायला भेटतात बघा. दावणी खूप मोठ्या आहेत. आता ते त्यांचे कार्यकर्ते थोडेफार लाजत पण नाही सांगायला, पण बाकी काही विषय नाही. त्यांनी मोबाईल नंबर सांगितलेला. यांच्यापाशी खूप भारी क्वालिटीच्या म्हशी आहेत. जास्त करून मुरामध्ये आहेत बघा. 2ऱ्या-3ऱ्या वेतानं म्हशी आहेत. आणि दुधाची पण ॲव्हरेज मला तर वाटते बघा. आणि क्वालिटी साईजचं बघितलं तर तुम्ही 4-4 5-5 लिटरवाल्या म्हशी आहेत. त्यासोबत इथे एका भावाची म्हैस दिसलेली बघा. भाऊ मुरामध्ये आहे ना? किती वेत आहे भाऊचं? किती वेत आहे? तिसरं वेत आहे. कोण्या गावचे तुम्ही?
डोरली डोरलीचे आहेत का? नाव सांगा की तुमचं एकदा. प्रथमेश हरिदास जवळे. किती दिवस घेणारी? ही आहे बा आता 7 महिन्याची गाभण. 7 महिन्याची गाभण आहे. आणि याला 3 महिने 4 महिने बाकी आहेत. 4 महिने. सांगायची किंमत काय म्हटली? पण 140 सांगाल. 140. कमी जास्त होईल वरात. व्यवहारात कमी जास्त. काय कशी सोय वगैरे कशी घेतली म्हशी? सोयीची गाडी आहे, सगळं चारा पाणी. सगळं आहे. आवड आहे ना. हा आवड आहे. बरं तुमच्या घरी किती वेळ झाली याची? हिचे 2 इथं झाली. 2 वेळ झाली. माझर वगैरे नाही ना मत? नाही काहीच. चारा वगैरे सगळ्या गोष्टी हा, खाते. तपासून देऊ खात्री. हा, बरं एकदा इकडे बघून तुमचा मोबाईल नंबर सांगायला. 77 200 84 372. मंडळी बघा तुम्ही एकदम छान क्वालिटीमध्ये म्हैस आहे. जर घ्यायची असेल 7 महिन्याची गाभण आहे आणि मुरामध्ये म्हैस आहे. 140 सांगायची किंमत आहे. त्यासोबत आपल्या गावाकडचा बघा हा वाखारीचा भाऊ आहे. भाऊन आज जाफराबादी मध्ये म्हशी आणलेल्या आहेत. राम राम भाऊ. राम राम राम. आज किती म्हशी आणल्या भाऊ? 3 आणले. 3 आणल्या का? काय सांगितली या म्हशीची किंमत? 170 म्हणते. 170 सांगत आहे भाऊ. यायला किती दिवस घेईल भाऊ अजून? 15 दिवस घेईल का? हा? हो. आणखीन दुधाचं काय सांगितलं मला याचं? हिचे 7 काढी नाही. एका टायमाला? हा, एका घरचीच आहे काय? घरचीच आहे. बरं किती वेळ झाली तुझ्या घरी? हिचे 3 झाली. 3 झाली का? खावड आहे ना मसळ? लय खावड. हा मंडळी म्हशीचे पाहून घ्या तुम्ही. एक 15 दिवस म्हणाला ना भाऊ? 15 दिवस घेईल म्हैस. आणि एका टायमाला भाऊ म्हणाय 6 काढलेलं आहे. 7 काढलेलं आहे. आणि त्यासोबत इकडे चालून दाखव बरं एकदा. कोणतं चॅनल? माझं काका मुलखाचा गडी या नावाने युट्यूबला चॅनल आहे. हा मुलखाचा गडी. या बाजारात मी आज पहिली वेळेस आलो. हा त्याच्यामुळं ते आमच्या गावाकडच आहे. बाकी दाखवली ना? बाकी हिचं काय सांगितलं? तिचे बी 145 म्हणते. ही 145 का? जवळ सांगायचं रे. अहो माझी म्हशीच्या किमती लय झाल्या हो. 140. ही जाफराबादी मध्ये हिची एकदा पाहून घ्या तुम्ही. जरा म्हशी आहेत, बऱ्या आहेत म्हशी, तशा काही नाही. हिचं काय सांगितलं? काय कमी जास्त होईल. किती वेळ द्यायचं? ही असेल 3ऱ्यानं बघा. ही घेतलेली दिसायली तुम्ही तर. ही घेतलेली. दुधाचं काय सांगितलं हिचं? हिचं काय 4 देईन. 4 देईल का? बरं जातीची दाताला कशी? दाताला टाक. जाती ही काय पाहू देईल. हो देईल आता. हा आणि तिचं काय सांगितलं? ती पालटी ही पार्टी का? किती महिने? ही 3 महिन्याची तपासून. 3 महिन्याची तपासून. आणि दूध किती देते आता समजा? आता 2.5 चालू आहे. 2.5 चालू आहे. सांगायची किंमत काय सांगितली? हिची 85. 85 सांगायची. कमी जास्त होईल. होईल. वगार तिचं काही? हे वगैरे तिचंच आहे. जाऊ द्या. फायनल तुमचा मोबाईल नंबर सांगा. 72 19 हा 22 17 46. 22 17 46. मंडळी भाऊ आपल्याकडचाच आहे. जर घ्यायचे असतील तर कोणाला भाऊशी संपर्क करा. मंडळी आजचा जो नांदेडचा जो आपला कामठ्याचा म्हैस बाजार जो होता तो पूर्णपणे आपण चांगल्या प्रकारे आजचा बाजार दाखवलेला आहे. आजचा हो आपल्या या बाजारातला बघा आजचा फर्स्ट व्हिडिओ होता बघा आपला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि बाजारातल्या म्हशी वगैरे कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि पुढचा बाजार कुठला टाकायचा ते पण एकदा कमेंट करा. ह्या बाजाराची आपल्याला कमेंट केली म्हणून हा बाजाराचा आपण व्हिडिओ दाखवला बघा. आणि आपल्या चॅनलवरची व्हिडिओ तुम्हाला कशी आवडायत खास करून सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.